श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे गुरुपौर्णिमा आणि आज संध्याकाळी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावल्यामुळे काय होईल तर आपल्या घरावर कधीच वाईट संकट येणार नाही, सर्व शत्रूंचा नाश होईल, आपल्या मुलांची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही, घरातील आजारपण, दुःख, दारिद्र्य, दोष दूर होतील आणि आपल्या घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा नष्ट होईल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, आज गुरुपौर्णिमा आहे. आपले जे कोणते गुरु असेल, तुमचे श्री स्वामी समर्थ महाराज गुरु असतील, गजानन महाराज असतील, तर त्यांना आज गुरुपद हे आवर्जून द्यायचं आहे. कारण आपल्या गुरुकडे आपलं जे गुरुपद असतं तर ते फक्त 1 वर्षासाठी मर्यादित असतं आणि आता जर आपण हे गुरुपद दिलं तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंतच फक्त ते आपल्या घराचं, कुटुंबाचं त्यांनी गुरुपद स्वीकारलेलं असतं. त्यामुळे प्रत्येक गुरुपौर्णिमेला आपल्याला गुरुपद हे आपल्या गुरूंना द्यायचं असतं. गुरु हा आपल्याला अंधाराकडे प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो. आध्यात्मिक मार्ग दाखवण्याचं काम हे गुरु करत असतो आणि ह्या गुरुपौर्णिमेलाच आषाढ पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं किंवा व्यास पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. याच दिवशी महर्षी वेदव्यास यांची जयंती देखील साजरी केली जाते, त्यामुळे त्याला व्यास पौर्णिमा असं म्हणतात. याच दिवशी महर्षी वेदव्यास यांनी अनेक प्रकारच्या ग्रंथांची देखील रचना त्यांनी केलेली होती. खूप महत्त्व या गुरुपौर्णिमेच्या दिवशी असतं. त्यामुळे पृथ्वी तलावरती या दिवशी ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात. लक्ष्मी जी आहे तर ती पृथ्वी तलावरती या दिवशी भ्रमण करत असते. कोण किती सेवा, उपाय, कष्ट करत आहे तर त्याच्या कष्टानुसार त्याला फळ देण्याचं काम हे माता लक्ष्मी करत असते. त्यामुळे या दिवशी आपल्याला देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी एक अतिशय प्रभावी असा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील सर्व वाईट शक्ती तर नष्ट होतातच, पण त्याचबरोबर आपल्या घराची, कुटुंबाची, मुलांची प्रगती देखील सुरू होत असते. आपण रोज सकाळ संध्याकाळ दिवा हा लावत असतो आणि दिवा जो आहे तर तो आपल्यामधील, देवांमधील किंवा ह्या ब्रह्मांडामधील एक माध्यम आहे. आपल्या मनामध्ये काय भाव चालू आहे तर ते आपल्या परमेश्वरापर्यंत पाठवण्याचं दिवा हा सर्वात एक उच्च माध्यम मानला जातो. त्यामुळे सकाळ संध्याकाळ आपण आपल्या घरामध्ये दिवा लावत असतो. तर आता हा दिवा जो आहे तर तो आपल्याला कशा पद्धतीने, कशासाठी आणि त्याचबरोबर कधी लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. हा जो दिवा आहे तर तो आपण कशासाठी लावणार आहोत. बघा, आपल्याला काय होतं ना, आपण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या घरी गेलो तर आपल्याला असं वाटतं की त्या घरामध्ये खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, पण तशी एनर्जी आपल्या घरामध्ये नाही. आपल्या घरामध्ये आपल्याला करमत नाही, कंटाळा येतो काम करण्याचा, घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद सतत होत असते किंवा आपल्याला नेहमी अशी मनामध्ये भीती असते की माझ्या घरावरती कधी एखादं वाईट संकट येऊ नये किंवा जर आलं तर मी त्यातनं बाहेर कशी पडणार आहे किंवा कसा पडणार आहे. तर अशा अनेक प्रकारचे विचार, हे नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येत असतात किंवा एखादा असा शत्रू असतो, हा शत्रू आपल्याला खूप त्रास देत असतो. मग शत्रू हा ओळखीचा किंवा अनोळखी देखील असू शकतो, कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल, आपल्या घराबद्दल, मुलांबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे हे जे काही शत्रू असतात तर ते दूर राहण्यासाठी, आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांमधील सर्व दोष दूर होण्यासाठी हा जो एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे. हा जर तुम्ही केला तर याचे खूप चांगले फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील. फक्त ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो, एखादी सेवा करतो, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की माझ्या घरामध्ये मी हा उपाय करत आहे आणि
त्याचा फायदा हा मला नक्कीच होणार आहे. मनामध्ये कुठेही किंतु परंतु येऊ न देता तुम्ही हा उपाय करा. बघा, नक्कीच तुम्हाला हा उपायाचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल. प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करू शकता, काहीच अडचण नाही. तुम्ही ह्या पौर्णिमेला जर तुम्हाला सुतक पिरियड्स असेल तर तुम्ही पुढच्या पौर्णिमेला करू शकता, काहीच अडचण नाही. पुरुष, स्त्री कुणीही हा उपाय करू शकतं. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेट ही कोणतीही घेऊ शकतात, फक्त प्लॅस्टिकची घेऊ नका. तांब्याची घ्या, पितळेची घ्या, चालेल. ती प्लेट व्यवस्थित स्वच्छ पुसून वगैरे घ्यायची आहे. त्यानंतर हळदी आणि कुंकवाच्या साहाय्याने तुम्हाला त्यामध्ये जे स्वास्तिकचं चिन्ह असतं बघा, तर ते काढायचं आहे. त्यावरती तुम्हाला मध्ये 4 डॉट असतात तर तेही द्यायचे. कडेने ज्या 2-2 रेषा असतात तर त्याही द्यायच्या, कारण त्या आपल्या मर्यादा असतात. त्यामुळे स्वास्तिक काढत असताना ते शास्त्रशुद्ध काढणं सुद्धा खूप महत्त्वाचं सांगितलं जातं. त्यानंतर एक दिवा घ्यायचा आहे. तुम्ही मातीची पणती घेतली तरीही चालेल. तुमच्याकडे ज्या कोणत्या धातूचा दिवा असेल तो तुम्ही घेऊ शकता. आता हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला व्यवस्थित घ्यायचा आहे. कुठेही तुटलेला, फुटलेला, खराब झालेला असा दिवा घेऊ नका. आता जे आपण प्लेट घेतलेली आहे, स्वास्तिक काढलेलं आहे प्लेटमध्ये, त्यावरती मूठभर तुम्हाला अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ ठेवायचे आहे. तांदूळ जे आहे तर ते हळदी कुंकवाच्या साहाय्याने लाल पिवळे करून घ्यायचे आहे. लाल पिवळे जर नसेल करायचं तर तांदूळ ठेवा, त्यावरती थोडंसं हळदी कुंकू टाका, चालेल. त्यानंतर हा दिवा जो आहे तर त्यावरती ठेवायचा आहे. आता हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला कसा प्रज्वलित करायचा आहे हे खूप महत्त्वाचं आहे. व्यवस्थितपणे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. 4 मुखी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. सर्वात प्रथम तुम्हाला कलावा म्हणजेच रक्षासूत्र ज्याला आपण म्हणतो तर त्या रक्षासूत्राच्या तुम्हाला 4 वाती तयार करून घ्यायच्या आहेत आणि पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा 4 दिशेला आपल्याला 4 वाती ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत. त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे. तूपच घालायचं. तुपाच्या सुवास ज्या वेळेस आपल्या घरामध्ये दरवळतो त्यावेळेस माता लक्ष्मी ही आपोआप आपल्याकडे आकर्षित होत असते. त्यामुळे तूपच घालण्याचा प्रयत्न करा. जर तूप नसेल तर जे कोणतं तुम्ही तेल पूजेसाठी वापरता तर ते घाला. गाईचंच तूप घालायचं आहे. जर तुमच्याकडे गाईचं नसेल, म्हशीचं असेल तर त्यामध्ये थोडीशी हळद तुम्ही टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये 1 लवंग, 1 वेलची आणि 1 रुपयाचं 1 नाणं जे असतं तर ते टाकायचं आहे. त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो आपल्या घरात जे देवघर असतं बघा तर त्या देवांना याने ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्या घराचा ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व आणि उत्तर दिशेमधील जी दिशा असते ती ईशान्य दिशा असते. तर त्या ईशान्य दिशेमध्ये तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो तिथे ठेवायचा आहे. आता ईशान्य दिशा नाहीच तुम्हाला कळली तर मग तुम्ही हा दिवा डायरेक्टली तुमच्या देवघरासमोर ठेवू शकता. ईशान्य कोपरा हा आपल्या देवांचा भाग मानला जातो. त्या ठिकाणी 33 कोटी देवी देवताही विराजमान असतात. त्यामुळे तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर तिथे तुम्हाला बसून 11 वेळेस जे श्रीसूक्तम आहे तर त्याचं पठण करायचं आहे. आता हे पठण कशा पद्धतीने करायचं? श्रीसूक्तमचं पठण करत असताना पहिल्यांदा 10 वेळेस तुम्हाला फक्त श्रीसूक्तम वाचायचं आहे. त्याची फलश्रुती वाचायची नाही. आपल्याला फलश्रुती ही कधी वाचायची असते? आपण जी संपूर्ण सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला सर्वात शेवट मिळावं, त्यासाठी आपण सर्वात शेवट त्याची फलश्रुती जी आहे तर ती वाचत असतो. मग 11व्या वेळेस तुम्हाला संपूर्ण श्रीसूक्तम आणि त्याची फलश्रुती अशा पद्धतीने संपूर्ण हे जे स्तोत्र आहे तर त्याचं पठण करायचं आहे. त्यानंतर बघा, जोपर्यंत दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा. दिवा शांत झाला, दिव्यातील साहित्य काढायचं. 1 रुपयाचं नाणं स्वच्छ धुवून पुसून आपल्या जवळ ठेवायचं. बाकीचं जे साहित्य आहे तर ते निर्माल्यामध्ये टाकू द्यायचं. त्यानंतर दिव्याखालचे जे तांदूळ होते तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. अगदी साधा सोपा हा दिवा आहे. तुम्ही लावून बघा आणि बघा तुम्हाला याचे किती चांगले जे फायदे आहेत तर ते बघायला मिळतील. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.